ए भाऊ तुला काय चाललंय काय झालं मला सांग. ए भाऊ तुला जायचंय आता सांग. काय तुला चाललंय मला चुरकलंय आता मग त्याला गेलंय तुला कसं नाही कळलंय पण माझं आलं गडपडलंय धक्का बसला धडकलंय गडपडलंय होतं पडलंय मग लावलंय. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी तर सध्या आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अप्पी आमची कलेक्टरच्या सेटवर आणि आता मालिकेमध्ये आपल्याला लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण हा ट्विस्ट काय आहे ह्याची सगळ्यांना जितकी उत्सुकता आहे तितकीच मला सुद्धा आहे. त्याच्यामुळे आज मी थेट सेटवरती आहे आणि माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका छोटा साईराज. हाय. हाय. कसा आहेस? छान आहे. हाय फाय देतोस? पण मला सांग, तुला युनिफॉर्म कसा काय रे तू घातलास? आता तर शाळेला सुट्टी लागली ना. शूट करण्यासाठी. शूटसाठी घातलास तू? वाव. आता तू ह्या सिरियलमध्ये दिसणार आहेस, तुला कसं वाटतं? तुला इथे येऊन 8 दिवस झाले असतील ना? हो ना. मग काय काय मज्जा करतोस इकडे? काय क्रिकेट खेळतो, बॉल काय मस्ती करतोस. आणि तू राहायला कुठेस रे? मूळचा साताऱ्यातलंच आहेस का? हा. हो ना. बीडचा आहेस तू. मग आता घराला मिस करत असशील, आठवण येत असेल ना घरची. इकडे तुला कसं वाटलं आल्यावर? तुला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं, तू आधी छान इतकं एक गाणं गायलेलंस बाप्पाचं, ज्याचे सगळ्यांना आवडलेलं, आणि आता एकदम डायरेक्ट तू TV वरती दिसतोयस. मज्जा वाटते का तुला? तू असं शांत खरंच आहेस का आता इथे कॅमेरा समोर म्हणून शांत आहेस? छान. शांतच आहेस का मस्तीखोर आहेस? शांत पण आहे आणि मस्तीखोर पण आहे. चल खोटं नको सांगू, तू मस्तीखोरच आहेस. मी बघते आल्यापासून तुला एवढी मस्ती करताना, हो की नाही? बागेत काय रे? आणि बाप रे, सिंबा आहे ना हा? शाळेचं दप्तर घेऊन आलास तू? अभ्यास करतोस तू सेटवर आल्यावर? सुट्टीत पण अभ्यास करतोस तू? मस्त रे, आवडतो तुला अभ्यास करायला. पण खरं नोटबुक नाही. खरं नाही. मग काय काय ते बागेमध्ये? एवढी जोड बाग आहे तुझी. काय दाखव जरा. असा इकडे असा काय ड्रॉइंग आवडतं तुला? मस्त रे. असू दे. चित्र काढलेस तू? दाखव. हे नाही, तुझ्या वहीत नाही काढलीस? सगळं तुझ्याकडे चित्रकलेच दिसतंय रे. आवडतं का तुला? मीच व्हॉट्स इन माय बॅग चालू आहे त्याचं. पण तुम्हाला अभ्यासाचं सगळं म्हणालास ना, कुठे अभ्यासाचं? दाखवतोय तो. चॉकलेट दाखवणार का? चित्र काढणार? बापरे, किती जड बॅग आहे त्याची. खरंच अभ्यासाच्या वया दिसत त्याच्यात. असू दे. सूर्य काय आहे माणूस? असू दे, इकडेच ठेव. राहू दे. बस. बरं मला सांग, तू ह्या सेटवरती कसा काय आलास रे? म्हणजे तुला पहिल्यांदा फोन आलेला तेव्हा तुला आईबाबांनी विचारलेलं का? तुला का डायरेक्ट हो सांगितलं आईबाबांनी?
तुला आवडतं का असं ऍक्टिंग करायला? आई बाबांनी सांगितलं. आई बाबांनी सांगितलं. मग तुला आवडतं? तुला गायला जास्त मज्जा येते का इकडे ऍक्टिंग करायला मज्जा येते? ऍक्टिंग करायला गायला. दोन्ही आवडतं तुला? मग तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? रितेश देशमुख. काय? रितेश देशमुख. रितेश देशमुख तुझा आवडता आहे का? मग तू त्याचं गाणं ऐकलंयस का रे? हो. वेळ लावलं. येतं तुला गाता? गाणार गा? उभं राहून करतो स्टेप? तिकडे तिकडे. मावेला ए भाऊ तुला काय चाललंय? काय झालं मला सांग. ए भाऊ तुला जायचं आता थांब. काय तुला चाललंय? मला चुरकलंय आता मग त्याला गेलंय. तुला कसं नाही कळलंय? पण माझं आलं गडपडलंय. धक्का बसला धडकलंय. गडपडलंय हो तर पडलंय. मायला लावलंय. क्या बात आहे. बस बस बस. किती गोड आहे हा. तुला एवढी आवडतात का रे गाणी? आणि एवढी पाठ पण होतात पटापट. तू कितवीत आहेस आता? 5वीत. 5वीत? तू 5वीत तरी आहेस? LKG ला. KG ला आहेस तू? मग तर शाळेमध्ये सगळ्यांना कळलं असेल ना तुझ्या की आता तू मालिकेत दिसणार आहेस? मग आता मज्जा आहे तुझी. आता शाळेमध्ये तुझी एकदम हवा असेल. शाळेला तर सुट्टी लागली का आता? अजून काय बाकी आहे? उशिरापर्यंत आहे शाळा तुझी? रात्रपर्यंत शाळा. काय सुट्टी लागली. आता शाळेला मिस करतोस का? बरं, हा इतका शांत तुम्हाला दिसतोय तितका तो नाहीये. मी आल्यापासून बघते खूप मस्ती करतोय. पण आता तो कदाचित थोडा कॅमेरासमोर थोडा शाय झाला असेल किंवा आता तो दमला असेल बोलून बोलून. पण ह्याला ज्यांनी घडवलंय त्याच्या खऱ्या आईवडिलांना आता आपण बोलावणार आहोत. तर माझ्याबरोबर आहेत साईराजचे आई वडील आहेत भाग्यश्री आणि गणेश केंद्रे. हाय. दोघांचंही खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियावर. आणि इतका गोड मुलगा आहे. मला सांगा काय म्हणजे ह्याला काय काय खाऊ घातलंय तुम्ही? इतका गोड आहे आणि इतका छान बोलतोय मगाचपासून. गोड आहे आणि खूप ऍक्टिव्ह आहे तो. लहानपणापासूनच आहे. असं नाही की आम्ही घडवले. करून घेतो आम्ही पण ऐकतो, सगळं ऐकतो, करतो पण सगळं. पण हा मला सांगा घरी कसा असतो? म्हणजे आता इथे मगाशी इतका आल्यापासून मस्ती करतोय, आता मध्येच शांत आहे. घरी खूप दंगा करतो. दिसतोय तसा बिलकुल नाही येतो. पूर्ण दिवस त्याच्या मागे फिरावं लागतं. साईराज, आता मला एक एक कळणार आहे सगळं आई बाबांकडून. किती मस्ती करतोस, किती खोड्या काढतोस. खूप खेळणे, मस्ती करणे, डान्स करणे, व्हिडिओ बनवणे, म्हणजे सगळ्या गोष्टींची आवड आहे त्याला पहिल्यापासूनच. मी मगाशी जसं त्याला प्रश्न विचारला की ज्यावेळेस पहिल्यांदा मालिकेसाठी विचारण्यात आलं त्यावेळेस तुमची एक पहिली रिॲक्शन काय होती आई वडील म्हणून? कारण तो अजून इतका लहान आहे, खूप छोटा आहे तो, आणि ओळख तर त्याला मिळालीच आहे आधी गाण्यामुळे आणि त्याच्या इतक्या छान आवाजामुळे. पण आता मालिकेमध्ये काम करणं एक थोडं अजून वेगळं असतं. पहिला फोन आला तेव्हा काय एक पहिला विचार डोक्यात आला होता आई म्हणून? हा आला म्हणजे खूप खुश झाले मी तर. आणि अप्पी आमची कलेक्टर ही सिरियल तर तुम्ही बघताच आहेत की खूप गाजलेली आणि खूप मस्त छान सिरियल आहे. आणि सायरासाठी कॉल आल्यानंतर आम्ही डायरेक्टली त्यांना हो बोललो. हो बोलल्यानंतर मग आम्ही आलो डायरेक्ट सिंहगडला. आणि एका दिवसात पहिल्याच दिवशी शूट झालं ना. असं पहिल्याच दिवशी शूट झालेलं आहे असं. हो, असं नाही की अगोदर त्यांना बोलवलं वगैरे काही. आणि रेडी होता पूर्ण. खूप खूप खुश झालो आम्ही, खूप जास्त खुश. वडील म्हणून तुमच्या काय भावना आहेत? पहिल्यापासूनच मला सुद्धा म्हणजे कलाक्षेत्रामध्ये आवड होती. मी एक स्वप्न बघितलं होतं, मला पण कलाकार बनायचं. पण माझं स्वप्न माझ्या मुलानं सत्यात उतरवलं. मला खूप छान वाटतंय. क्या बात आहे. पण मग आता तुम्ही सगळं त्याच्याबरोबर तर तुमचे सगळं शेड्यूल चेंज झालं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करता? म्हणजे आता एप्रिल महिना चालू आहे, सुट्टी आहे त्याच्यामुळे ठीक आहे. पण तुम्ही राहताही, तो मगाशी म्हणाला की तुम्ही बीडचे आहात मूळचे, तर आता हे सगळं कसं पुढचे काही महिने तुम्हाला मॅनेज करावं लागणार आहे? हां, करावं लागणार आहे. आणि आम्ही खूप सपोर्ट करणार आहे त्याला. आणि बघू आता सुट्ट्या आहेत, आम्ही तर आहोत सोबत आणि असंच राहू सोबतच. ते तर आहे आणि मला वाटतं तेच सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. पण खूप लहान पण आहे ना, त्याला गरज आहे. आमच्या दोघांना पण सोडून राहत नाही. राहणार हा, 1-2 दिवस राहू शकतो, तिसऱ्या दिवशी मग हे होतो, आठवण काढतो. आम्ही दोघांपैकी एक पण जरी नसला ना तरी मग आठवण काढतो. सोबत त्याला हवंच आहे. आता खूप लहान आहे. हा, वय नाहीये. हा, हवेच.
राहणार त्याचा सगळ्यात फेवरेट मित्र मीच आहे त्याचा. त्याच्यावर दंगा करायला खेळायला मी पहिल्यापासून त्याला असंच ठेवलेलं म्हणजे कोणत्या बंधनात ठेवलेलं नाही. त्यामुळे तो असाच आहे, आनंदी राहतो खूप खुश राहतो. आणि सगळ्यांमध्ये मी लवकर मिसळून पण जातो. असं नाही की बाबा हे करू नको ते करू नको, हे खाऊ नको ते खाऊ, जे असेल ते खायचं कोणाच्याही घरी असो. अटॅच खूप लवकर होतो तू. तुम्ही आता बोललात ना ते तो लगेच असं बोल. आता कॅमेऱ्यामध्ये एकदम एकदम शांत आहे, नाही तर असं नाहीये, बिलकुल नाही असं तो. खूप दंगा करतो. सायराज का रे शांत शांत आहेस तू? थकलास का तू बोलून बोलून? का नाचून दमलास मगाशी? ठीक आहे म्हणा आता. ठीक आहे. ठीक आहेस ना? छान वाटतं ना पण तुला? हो. जसं मगाचपासून एकटा इंटरव्ह्यू देत होतास, सगळ्यांशी एकटा गप्पा मारत होतास, मग अप्पिमा बरोबर इंटरव्ह्यूज दिलेस, आता आईबाबांबरोबर गप्पा मारतोयस, आता कसं वाटतं रे तुला? छान छान वाटत असेल ना? आईच्या मांडीत बसलास छान. बरं मला सांग, तुला आईच्या हातचं काय आवडतं खायला? सगळंच आवडतं. परवा काय खेळलं होतं तू? मी काय करून दिलं तुला? सगळ्यात जास्त काय आवडतं? सगळ्यात जास्त काय गोड खातोस का तिखट पोहे, खातोस? आप्पे, डोसा काय डोसा आवडतं? काय आवडतो? का भाकरी? भाकर. फेवरेट. भाकर भाकर वांग्याची भाजी. अरे वा. मी पण येऊ का मग खायला एक दिवस? चालेल ना? खाण्याबाबतीत बिलकुल त्रास नाही याचा. बिलकुल नाही, बिलकुल. आणि मग आता इथे भाकरी, सेट भाजी जे असेल ते खातो ते. खाण्याचं शेड्यूलच ठरवलेलं आहे पहिल्यापासून. सकाळी फळं खातो, एक ग्लास दूध पितो, नंतर जेवण, नंतर 1-2 तास झोप, आणि नंतर मग खेळणार, उठणार संध्याकाळी झोप, जेवण वगैरे. आणि असं नाही म्हणणार की नाही मला हे नाही खायचंय, मला नाही जमणार, बिलकुल नाही. आहे मम्मा, हा ठीक आहे, मी लगेच खाणार. आणि भाकरी तर फेवरेट. भाकरी म्हणजे हो, ते त्याच्या उत्तरावरून कळलं एकदम आतून. खूप आवडते भाकरी त्याला. पण आता इथे त्याचं सेटवरचं शेड्यूल कसं असतं? म्हणजे असं तुम्ही काही ठेवलं की त्याला दुपारी ह्या वेळेत आराम वगैरे करायचा किंवा असं काही तुम्ही? ज्यावेळेस त्याचा शूट नसेल ना त्यावेळेस तो आराम करतो. अच्छा. हा, मग बाकीचे मग इतर काम फिक्स ठेवलं नाही की तो 2 ते 5 मध्ये नाही करणार किंवा असं काही तुमचं? नाही तसं नाही. आता म्हणजे तसं सांगून नाही ना, कारण चॅनलनं जे शेड्यूल लिहिलेलं आहे त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करायला. ज्यावेळेस आप्पिमाचा त्याच्या शूट चालू असेल त्यावेळेस तो बसणार किंवा झोपणार, त्याचे इतर दुसरे काय म्हणजे अभ्यासक्रम असेल वगैरे अभ्यास करणार आहे, असं चालतं. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं होतं, तुम्हाला आवड होती, पण आता ते स्वप्न हा तुमच्याऐवजी आता हा पूर्ण करतोय. काय तुम्हाला आता एक गायन तर त्याचं आहेच आहे, म्हणजे ते लहानपणापासून पाहिलंच आहे, पण आता एक अभिनय म्हणून स्वतःच्याच मुलामध्ये काय आता नवीन काय गुण तुम्हाला जाणवायला लागलेत? आणखी तर म्हणजे आता आम्हाला भरपूर गोष्टी कळाल्या की त्याच्यामध्ये आणखी म्हणजे आहे टॅलेंट. आणि आता इथून पुढे तर म्हणजे आम्ही आणखी काय नवीन करेल तो त्या गोष्टीसाठी. आम्हाला पण या क्षेत्रामध्ये तेवढं जास्त माहिती नव्हतं ना. आता जसं कळायला लागले तसं ते पण जास्त काम करायला लागलाय आणि पूर्ण सगळ्यांना हे करतो तो, सपोर्ट करतो. हो, मिक्स होतो. अरे बापरे. बघू आता हळूहळू सगळं कळणारच आहे. आम्ही पण एकदम नवीन आहेत आणि ह्याला मोस्टली तर हे जे बघतोय त्यांना ऍक्टिंग करताना सरांना, अप्पीला वगैरे, आणि ते स्वतःमध्ये पण ग्रो करतोय की मला असं करायचंय, मी यांचं बघतोय तर मी तसं करायचंय. म्हणजे हा पण ग्रो होतोय, आम्ही पण खूप आहेत त्याच्यासोबतच. हळूहळू कळेल. जसं पुढचे आपल्या समोर असतील तसंच वागतात ना लेकरं. त्यामुळं अप्पिमा हे झालंय, आता मोठे ऍक्टर आहेत, त्यांचं बघून तो पण तसाच वागायला बघतो. म्हणजे शांत राहिलाय. हा, असं धिंगाणा तो करतोच, आगाऊपणा करतोच, पण त्यांचं बघून जरा शांत बसतो, जसं अप्पू माझ्यासोबत बसतो. सायराज आता एवढा वेळ शांत आहे, मला आता तुझ्याकडून ऐकायचं जरा, काय काय खोड्या काढतोस रे सेटवर, काय काय मज्जा करतोस? किती पळतोस सांग बरं तू, इकडं तिकडं पळतोस. इथे सगळ्यात जास्त कोण लाड करतं तुझे? सगळेच करतात. अप्पमा करते. कुठे कुठे घेऊन जाते तुला अप्पमा? आणि इथे साताऱ्यात कुठे कुठे फिरलास तू? आता बीड मध्ये तर सगळीकडे फिरला असशील ना, इथे काय काय कुठे कुठे गेलास? अप्पमा कुठे घेऊन गेली होती काल तुला? काय खाल्लंस तू सांग की. काल बर्गर आणि पाणीपुरी सँडविच अजिंक्यताराला गेला होता, अजिंक्यतारा 5 गणीला केला होता, 5 गणीला गेलो. 5 गणीला शाळेमध्ये गेला नाही तू? त्या सरांना भेटला? तुला शाळेत जायला जास्त आवडतं का आता इथे छान वाटतं तुला? इथे छान वाटते. इथे छान वाटतं. बरं बाबा, मग आता नंतर काय शाळेला बुट्टी ना, मग ती चित्र कोण काढणार शाळेत? आणि अभ्यास कोण करणार? मीच. तूच करणार. बघा काय बोलायचं. हा, ठीक आहे.
बोल त्यांच्याशी. माझे केस उडायले. इथं नको लक्ष देऊ. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि सायराजला आत्ता जितका छान प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार आहे आणि इतकं भरभरून प्रेम मिळतं तितकंच पुढेही मिळणार आहे. आणि अभिनयाच्या संधी त्याच्यासाठी या माध्यमामुळे मला वाटतं एक एक अजून उपलब्ध होत जाणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सायराज तुला पण विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. तिकडे एकदा बाय कर. बाय करा. आणि काय सांगशील सगळ्यांना जाता जाता काय सांगशील? माईक. हा माईक. तू पकडतो? सगळ्यांनी अप्पियमची सकाळी अप्पियमची सगळ्यांनी अप्पियमची कलेक्टर जी मराठी मालिका नक्की बघा. संध्याकाळी 7 वाजता जी मराठीवर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.